तर स्पर्धा परीक्षेमध्ये वय, शिक्षण पात्रता, अनुभव, परीक्षेत बसण्याची संधी याद्वारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गामधील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। शासनाने दिलेली अशी सवलत दिली असेल तर अशा उमेदवारांची गणना ही संबंधित राखीव वर्गामध्येच करण्यात येईल। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गामधील जागांवरती दावा करता येणार नाही असं धोरण हे स्पष्ट करण्यात आलंय। आणि याचा स्पष्ट अर्थ असा होतो की राखीव प्रवर्गामधील सवलत संपवण्याचा राज्य सरकारचा डाव आहे। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अनेक निवाड्याचा हा अपमान आहे। मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये निर्णय घेत असताना मागासवर्गीयांचे मंत्री झोपा काढतायत का असा सवाल माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय। हा निर्णय अत्यंत घातक आहे आणि राखीव प्रवर्गाच्या सवलती संपवण्याचा हा सरकारचा डाव आहे। यापूर्वी कितीतरी निवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे की मागासवर्गीय विद्यार्थी उमेदवार जर खुल्या प्रवर्गात कॉम्पिटिशन करत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात सुद्धा त्याला ती सवलत दिली पाहिजे। परंतु असा निर्णय घेत असताना राज्य मंत्रिमंडळात असलेले मागासवर्गाचे मंत्री काय झोपा काढतायत का हा माझा सवाल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।